रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. परवा मी एक व्हिडिओ बनवला होता. लग्न झाल्यानंतर थोडं थांबा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. त्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यामध्ये मी फक्त एवढंच सांगितलेलं आहे की शिक्षण म्हणजे काय, तर आहे ती परिस्थिती आहे तिच्याशी जुळवून घेणं म्हणजे शिक्षण. आणि आपल्याला हे जुळवून घेता आलं पाहिजे. आणि त्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि म्हणून मग मला असं वाटलं की संसार सुखाचा होण्यासाठी, किंवा दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू शकतो की लग्न टिकण्यासाठी कोणत्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याविषयी आज बोलणार आहे. लग्न झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी जर लव्ह मॅरेज असेल तर ते दोघं एकमेकांना ओळखत असतात. पण जर अरेंज मॅरेज असेल तर त्यामध्ये तर दोघांची एकमेकांशी ओळखही नसते. आणि त्यामुळं हा जो प्रवास आहे लग्नानंतरचा तो बरोबर करायचा असतो. आणि त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला थोडंसं अवघड वाटतं. आणि वाटणं साहजिक आहे. कितीही चांगल्या स्वभावाचे दोघे जर असले तरीसुद्धा माणूस म्हटलं की गुणदोष हे आलेच. कोण आहे या जगामध्ये सर्व गुणसंपन्न असं? कोणीच नाही. प्रत्येकामध्ये गुणदोष आहेत. त्यामुळं आवडीनिवडींमध्ये थोडाफार फरक होणं, विचारांमध्ये भेद असणं, या गोष्टी घडणारच. आणि त्यामुळं सुरुवातीला थोडंसं आपल्याला अवघड जातं. मग हे आपलं लग्न टिकण्यासाठी किंवा संसार फुलण्यासाठी काय करायला पाहिजे, महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत, तर त्यातही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे संवाद. एकमेकांशी बोलायला पाहिजे. मनामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या एकमेकांसमोर व्यक्त केल्या पाहिजेत. जर आपल्याला समोरच्याचं काही पटत नसेल तर ते आपण बोलून दाखवलं पाहिजे की हां, माझी अशी मतं आहेत, तुमची मतं काय आहेत. म्हणजे ही एकमेकांची मतं समजण्यासाठी दोघांनाही एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला पाहिजे. आणि मग त्यावेळी आपल्याला एकमेकांची मतं समजतील. कारण लग्ना अगोदर आपण जे पिक्चरमध्ये म्हणा किंवा सिरियलमध्ये जे आयुष्य बघतो हिरो हिरोईनचं, तसं प्रत्यक्षात घडत नाही. प्रत्यक्ष आयुष्य जे आहे ते त्याहून खूप वेगळं आहे. ते आपल्याला एन्जॉय करायचंच आहे. पण अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तसं सगळ्या गोष्टी कधीच शक्य होत नाही. आणि म्हणून ज्यावेळी आपलं लग्न होतं त्यावेळी दोघांनीही एकमेकांची मतं जी आहेत ती कोणत्याही मनामध्ये तिढी न ठेवता स्पष्टपणे एकमेकांना बोलून दाखवायला पाहिजे. त्यामुळं एकमेकांचे दोष कुठले आहेत किंवा एकमेकांना एकमेकांचं काय आवडत नाही हे दोघांनाही समजायला मदत होते. आणि त्यामुळं ॲडजस्टमेंट करणं थोडं सोपं जातं. तर आपला संवाद जो आहे तो व्यवस्थित असायला हवा. दुसरी गोष्ट आहे विश्वास, ट्रस्ट. एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा. सारखंच संशयी वृत्तीनं एकमेकांकडे बघून उपयोग नाही. सुरुवातीला विश्वास ठेवायला आपण पात्र असलं पाहिजे असं आपलं वागणं असावं. आणि जरी विश्वास ठेवला तरी हा विश्वास कायम टिकूनही राहायला हवा. आता काही जण काय करतात, बहुतांशी पतीपत्नींमध्ये पती पत्नीवर आणि पत्नी पतीवर खूप बंधनं टाकतात की नाही, हां हे असं करायचं नाही, ते तसं करायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, ह्याच्याशी बोलायचं नाही. असं नाही. तुम्ही दोघं एकत्र आला आहात, तुमचं लग्न झालेलं आहे, याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर पूर्ण बंधनच टाकायची. त्यालाही थोडा स्पेस द्या, स्वातंत्र्य द्या. त्याची काय मतं आहे, त्याची काय आवडीनिवडी आहेत त्या बघा. जर तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्ही असं त्याला सांगा की ही गोष्ट इथे जरा मला थोडं खटकते म्हणून. जे हा जो विश्वास दोघांमध्ये निर्माण होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा विश्वास सुरुवातीच्या काळामध्ये जर निर्माण झाला एकमेकांचा तर नंतर पुढच्या आयुष्यामध्ये खूप सोपं पडतं. पण जर सुरुवातच संशयाने झाली तर पुढे अनेक अडचणी येतात. त्यामुळं एकमेकांचा एकमेकांवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे
एकमेकांचा आदर. तर काही ठिकाणी काय होतं की पत्नी म्हणजे स्त्री जी आहे ती घरामध्ये काम करत असते आणि पुरुष नोकरी करत असतो. मग आपली संस्कृती जी आहे ती वर्षानुवर्षे पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि आता अलीकडं त्यामध्ये थोडाफार बदल व्हायला लागलेला आहे. तरीसुद्धा हा बदल काय आपण संपूर्ण झालेला आहे असं म्हणू शकत नाही. पण मग असं वाटतं की घरामध्ये जर स्त्री काम करत असेल तर तिला आदराची वागणूक मिळणं खूप महत्त्वाचं आहे. विचार करा, तुम्ही कामावर जाता, कष्ट करता, ठीक आहे, पण तुमच्यासाठी ती घरामध्ये आहे, घरातली जी कामं आहेत ती कामं करते आहे. दिवसभर घरामध्ये आपल्या पतीचीच ती वाट बघत असते ना की संध्याकाळी कामावरून माझा पती कधी घरी येईल. आणि म्हणून ज्यावेळी पती ऑफिसवरून घरी येईल त्यावेळी त्यांनीसुद्धा पत्नीला वेळ दिला पाहिजे आणि पत्नीनीसुद्धा पतीला वेळ दिला पाहिजे. म्हणजे दोघांनी एकमेकांना वेळ देणं, त्याचबरोबर वेळ देणं म्हणजे फक्त बोलायचं किंवा भांडणं करायचं असं नाही, तर आदराची वागणूक द्यायला हवी. नाहीतर काही घरकाम करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील तर पुरुष घरात तुला काय, तू दिवसभर निवांत आहे असं म्हटल्यानंतर कुठंतरी थोडं मनाला लागतं. मला असं वाटतं की नोकरी करणाऱ्या स्त्रीपेक्षा सुद्धा जास्त आदराची वागणूक घरामध्ये असणाऱ्या स्त्रीला मिळाली पाहिजे. कारण अनेक शिकलेल्या स्त्रिया असतात आणि आपल्या मुलांसाठी त्या घरामध्ये बसण्याचा निर्णय घेतात, म्हणजे नोकरी न करण्याचा निर्णय घेतात. मग त्यामुळं त्यांनाही आदराची वागणूक मिळणं खूप महत्त्वाचं आहे. चौथी गोष्ट आहे सहनशीलता आणि समजूतदारपणा. कधी कधी थोडंसं जास्त किंवा चुका ह्या होणार आहेत, चूक झालीच तर धारेवर न धरता एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे की हां तुझी चूक झाली ना, हां मला हे पटलेलं नाही आहे, पुन्हा इथून पुढे तू असं वागू नकोस. त्यामुळं दोघांमधल्या एकाने सहनशीलता आपली वाढवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा जर प्रत्येक गोष्टीला जर मोठं करायचं म्हटलं तर संघर्षाशिवाय दुसरं काहीच घडणार नाही. म्हणून ही सहनशीलता जी आहे ती दोघांमध्ये असणं, दोघांनी एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जबाबदाऱ्या वाटून घ्या. आजकाल पती पत्नी दोघंही कामावर जातात, त्यामुळं अशा वेळी घरातली जी कामं आहेत ती सगळी कामं दोघांमध्ये वाटून जर घेतली तर कोणावरच अन्याय होणार नाही. काही ठराविक कामं पतीनी करावी, काही ठराविक कामं स्त्री जी आहे तिने करावीत आणि मग दोघांनी मिळून काम केल्यामुळं कोणा एकावर लोड येणार नाही. आणि संसार आहे तो दोघांचा आहे आणि दोघांचा संसार असल्यामुळं ही जबाबदारीसुद्धा दोघांची आहे. दोघांनी मिळून या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पार पडल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, प्रेम, आदर आणि संवाद या 3 गोष्टी जर असतील तर हे नातं जे आहे ते खूप चांगलं फुलेल. म्हणजे संसार जो आहे तो आपला नक्कीच चांगला फुलेल. त्यामुळं दोघांनीही एकमेकांचा विचार करावा. आणि सगळ्यात चुकतं कुठं, तर ज्यावेळी आपण दुसऱ्यांकडे बघतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की त्यांचं आपल्यापेक्षा किती चांगलं आहे. इथे आपली चूक होते. कारण बाहेरून आपण त्यांचे फेसबुकवर किंवा स्टेटसला फोटो बघितले म्हणून त्यांचं खूप चांगलं चाललेलं आहे असं अजिबात नसतं. प्रत्येक पतीपत्नीमध्ये थोडेफार वाद भांडणं ही असणारच आहेत. फक्त बाहेरून आपल्याला दिसलं म्हणून आपण त्यांचं खूप चांगलं झालं ना आपल्याच नशिबात असं का, असं अजिबात नाही. फक्त काय असतं तर त्यांचे प्रॉब्लेम्स थोडे वेगळे असतील आणि आपले प्रॉब्लेम्स थोडे वेगळे आहेत. त्यामुळं आपण दुसऱ्यांकडे बघून त्याचा विचार न करता आपला संसार फुलवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करावा. दुसऱ्यांबरोबर तुलना करण्यात वेळ घालवू नये. प्रत्येकालाच असं वाटत असतं, तुमच्याकडे बघून त्यांना वाटत असणार की हिचं किती चांगलं आहे म्हणून, मग अशी गोष्ट घडते. त्यामुळं एका पुस्तकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की एकमेकांना समजून घेणं. काय प्रॉब्लेम कुठं होतो तर प्रत्येकजण म्हणतो तो मला समजून घेत नाही, तर तो म्हणणार की ती मला समजून घेत नाही. तर एका पुस्तकात सांगितलं आहे की पहिल्यांदा तुम्ही स्वतः समजून घ्या आणि मग नंतर समजून घेतलं जाण्याची अपेक्षा करा.
नाहीतर संघर्षाशिवाय काहीच होणार नाही. म्हणजे एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या जागी जाऊन विचार करणं, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.